बरं, दुसरी कविता आहे संतवाणी. त्याच्यातली अंकिला मी दास तुझा, जी संत नामदेवांनी लिहिलेली आहे. 1270 ते 1350 हा त्यांचा कार्यकाळ आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. आता या कवितेमध्ये जे ही ओळ आहे ना, प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून, दृष्टांत म्हणजे उदाहरणातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. आपल्याला उत्तरांमध्ये ही ओळ पुन्हा पुन्हा वापरायची आहे. म्हणजे ह्या कवितेशी रिलेटेड जे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार, त्या प्रत्येक उत्तर, कोणताही प्रश्न विचारू द्या कवितेशी रिलेटेड, त्याच्यामध्ये प्रस्तावना म्हणून जेव्हा तुम्ही ही ओळ लिहिलीत ना, इम्प्रेशन चांगलं पडतं आणि परीक्षक जे असतं, जो पेपर तपासणारे असतात, ते पटकन मार्क देऊन टाकतात. जसं की तुम्ही काहीतरी प्रस्तावना लिहिली आहे, नंतर उत्तराला सुरुवात केलेली आहे, त्या कवितेचे कवी आहेत संत नामदेव, अंकिला मी दास तुझा या कवितेतून वगैरे, असं सगळं मी पुढे समजावतेच तुम्हाला. पण हे जर तुम्ही असं लिहिलं तर इम्प्रेशन चांगलं पडतं आणि पटकन मार्क देतात उत्तराला. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. याचा साधा सरळ अर्थ इतका आहे की आगीमध्ये जर एखाद्या आईचं बाळ पडलं तर ती कनवाळू, प्रेमळ, दयाळू असलेली आई लगेच धावत येते आणि त्याला त्या आगीतून बाहेर काढते. हा झाला त्याचा साधा सरळ अर्थ. आणि त्याच्या मागे असं म्हणायचं आहे नामदेवांना की आगीमध्ये जर बाळ पडलं तर ऑब्व्हियस आहे ना की कोणतीही आई आहे ती तिचे दया, बाळासाठी तिची जी ममता असते ती त्या उत्कटतेने जी धावते, आगीची अजिबात पर्वा करत नाही की त्या आगीमुळे तिला चटका लागेल किंवा तिला काहीतरी त्रास होईल, आगीमध्ये ती भाजेल, याचा अजिबात विचार न करता ती आगीमध्ये पडलेल्या तिच्या बाळाला वाचवण्यासाठी तिच्या प्राणाचीही पर्वा करत नाही, अशी ती माता धावे कनवाळू. कनवाळू म्हणजे दयाळू. आणि बाळासाठी तिची ममता, तिची दया ही ज्या उत्कटतेने असते, त्याच उत्कटतेने तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. माझिया म्हणजे माझ्या, काजा म्हणजे कर्म किंवा तो करत असलेलं काम, अंकिला म्हणजे अंकित असलेला, मी दास तुझा म्हणजे तुझ्या शरण आलेला असा मी तुझा दास. दास म्हणजे नोकर आहे थोडक्यात, असं म्हणायचं आहे. म्हणजे माझ्यावर कृपा कर आणि माझे कार्य, जे मी हाती घेतलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी धावत ये. तुला शरण आलेला मी तुझा दास आहे, असं संत नामदेवांना म्हणायचं आहे. की जशी आई आगीमध्ये पडलेल्या बाळासाठी ज्या उत्कटतेने धावेल, तसं माझं काम पूर्ण करण्यासाठी तू धावत ये. तुला शरण आलेला मी तुझा दास आहे. आता पुढचं कडवं आहे. सवेची झेपावी पक्षिणी, पिली पडिताची धरणी. म्हणजे एकंदरीत संत नामदेवांना हेच सांगायचं आहे की ही वेगवेगळी उदाहरणे दिलेली आहेत त्यांनी. आगीमध्ये बाळ पडल्यानंतर आई जशी धावेल, किंवा सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताच धरणी म्हणजे जर धरणीवरती एखादं पिल्लू, एखाद्या पक्षिणीचं पिल्लू, तिचं बाळ जर घरट्यातून पडलं खाली, झाडावरून खाली बाळ पडल्यानंतर ती पक्षीण ज्या तत्परतेने झेप घेईल त्या बाळाकडे आणि त्याला वाचवायचे प्रयत्न करेल, त्याच तत्परतेने तू माझ्यावरती कृपा कर आणि माझे काम पूर्ण करण्यासाठी धावत ये. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वत्सरावे म्हणजे वासरासाठी, भुकेलेल्या वासरासाठी धेनू, धेनू म्हणजे गाय, आणि हुंबरत म्हणजे हंबरत, म्हणजे गाय जी ओरडते त्याला हंबरणं असं म्हणतात. म्हणजे एखाद्या गाईचं वासरू जर तिच्यापासून लांब आहे आणि ते भुकेने जर ते स्वतः हंबरत आहे, त्याच्या आईला बोलवत आहे, तर ती धेनू म्हणजे गाय जशी धावत येईल त्या वासराजवळ त्याला दूध पाजण्यासाठी, त्याप्रमाणे संत नामदेव सांगतायत की मी तुझा दास आहे, देवाला सांगतायत ते, आणि त्यामुळे माझ्यावर कृपा कर आणि माझे काम पूर्ण करण्यासाठी धावत ये. वणवा लागला सेवनी, पाडस चिंतित हरणी. आता वणवा म्हणजे जंगलाला लागलेली आग, वनी म्हणजे जंगल, पाडस म्हणजे हरण्याचं बाळ, हरिणी म्हटलं ना, हरणीचं बाळ त्याला म्हणतात पाडस.
तर वणवा जर जंगलामध्ये लागलेला असेल आणि हरिण त्या पाडसाच्या जवळ नसेल, ती कुठेतरी लांब असेल आणि त्या वणव्यामध्ये जर तिचं बाळ अडकलेलं असेल, तर ती अतिशय चिंतेमध्ये असेल. तिला खूप काळजी वाटेल ना, ते बाळ कुठे राहील, काय करत असेल, चारी बाजूनी त्याच्या वणवा लागलाय. तर त्या वणव्यामध्ये ते बाळ खूप घाबरलेलं असेल, असं सगळं त्याचं वर्णन केलेलं आहे की वणवा लागला से वनी पाडस चिंतित हरणी. आता पुढचं, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. बरं, हे सगळ्यामधून एकंदरीत या संत नामदेवांना काय सांगायचं आहे की मी मेघा जैसा म्हणजे मी ढगासारखा, जसा चातक आहे पक्षी, तो फक्त पावसाचं पाणी पितो, बाकी वर्षभर तो पाणी पित नाही, असं असं आख्यायिका आहे. असं म्हणतात की चातक पक्षी फक्त ढगातून जो पाऊस पडतो तेच पाणी पिऊन तो राहतो. त्याच्यानंतर तो त्याच्या चोचीने तो साठलेलं पाणी वगैरे पिऊ शकत नाही. मग असा चातक पक्षी जसं ढगांची वाट बघत असेल, त्याला विनवणी करत असेल ढगांना की लवकर या आणि पाऊस द्या म्हणजे मी पाणी पिऊ शकेन, त्या चातकाच्या उत्कटतेने मी परमेश्वराला विनवतोय की लवकर ये. आणि कशासाठी ये, तर माझ्यावर कृपा कर आणि माझं मी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी मला मदत कर. तुला शरण आलेला मी तुझा दास आहे. म्हणजे एकंदरीत हे सगळं जे आहे की अग्नीमध्ये बाळ पडल्यानंतर जी आईला जे वाटेल, किंवा जे पक्षिणी जी आहे ती पिल्लू तिचं खाली पडल्यानंतर तिला जे वाटेल, भुकेले वत्सरावे धेनूमध्ये काय आहे की भुकेने जर वासरू उपाशी आहे तर धेनू म्हणजे गाईला जी उत्कटता असेल, आणि वणवा लागला सेवनी, हरणीला जितकी चिंता झाली असेल, ही सगळी उत्कटता आहे, तितक्याच काळजीने तितक्याच उत्कटतेने तू माझ्यासाठी धावत ये. या कवितेशी निगडीत काही प्रश्न आला ना, तरी त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्याची प्रस्तावना म्हणून हेच लिहायचं आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणांमधून परमेश्वर कृपेची इच्छा व्यक्त केलेली आहे. ही झाली त्याची प्रस्तावना. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये अतिशय लढिवाळ्या शब्दामध्ये बाळ, माता, मातृभाव व्यक्त केलेला आहे असं पण लिहू शकतो आपण. म्हणजे जे काही कडवं येईल, समजा ते अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळूवालं कडवं आलं आणि त्याच्यावरशी निगडीत प्रश्न आला, तर सांगायचं बाळ आणि आई यांच्यातील मातृभाव व्यक्त झाला आहे. नाहीतर पक्षीण आणि पिले यांच्यातील मातृभाव. त्याच्या पुढच्या कडव्यावरती प्रश्न आला, भुकेले वत्सरावे, तर गायवासरमधला मातृभाव, हरिणी पाडसामधला, असं काही आपण लिहू शकतो. मेघ आणि मेघ आणि चातक यांच्यामध्ये जे रिलेशन आहे त्याच्यामधलं यमक जुळवलेलं आहे, असं सगळं आपण भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहू शकतो उत्तर.